मेरा नाम मोनू सिंह है। मैं ईस्ट दिल्ली में रहता हूँ। मेरे 2 बच्चे हैं। मेरा छोटा बेटा यशमीत सिंह तकरीबन 7-8 महीने का था, तब उसको नज़ला बुखार हो गया था। तो उस दौरान मेरे बच्चे के कुछ टीके छूट गए थे, 2-3 महीने निकल गए थे, तो हम भी टीका लगवाना भूल गए थे, तो सही समय पे हम उसका टीका नहीं लगवा सके थे। जब आशा दीदी हमारे घर आई थी तो उन्होंने बताया था कि हमारे पास में आंगनबाड़ी सेंटर में मिशन इंद्रधनुष अभियान से मैं अपने बच्चों का टीका कंप्लीट कर सकता हूँ। और उस दौरान फिर हम दीदी के साथ जाके वहाँ पर जो मेरे बच्चे के छूटे हुए टीके थे वो मैंने टीके कंप्लीट करे, और उधर मुझे फिर उन टीकों का महत्व भी पता चला कि वो टीके कितने ज़रूरी थे मेरे बच्चों के लिए। जब से मेरे बच्चों का टीकाकरण कंप्लीट हुआ है तो मैं पूर्ण रूप से निश्चित हूँ कि अब मैं अपने बच्चों की बीमारी से बचा रहूँगा, उनको इन फ्यूचर प्रॉब्लम नहीं आएगी। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। फटाके उडवताना पडक्या घरात लागली आग। ठाणे येथील खोपट परिसरात हंसनगर येथे स्वामी दर्शन इमारतीजवळ एका पडक्या घरात झाडाची पाने व कचरा होता। त्या ठिकाणी फटाके उडवताना आग लागली। तात्काळ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आग विझवण्याचे काम केले। बाजूलाच रिक्षा, बाईक, कार पार्किंग होत्या, परंतु सुदैवाने कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही। जनादेश टीव्ही न्यूजचे प्रतिनिधी अंकुश पवार यांनी या घटनेचा घेतलेला आढावा। नमस्कार, जनादेश न्यूज मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। ठाण्यामध्ये खोपट परिसरामध्ये एक आगीची घटना घडलेली आहे। समोर आपण बिल्डिंग पाहत आहात, त्याच्या एका साईडला कचरा टाकलेला असतो आणि एका पडक्या घरासमोर हा कचरा आहे, परंतु आज फटाके फोडत असताना काही फटाके इथे पडले आणि आग लागली होती। ही आग विझवण्याचे काम अग्निशमन दलाच्या गाड्या करत आहेत। आपण पाहत आहात आता आग विझून झालेली आहे, परंतु काही आर्थिक नुकसान किंवा कोणाला जीवितहानी झालेली नाही आहे। परंतु फटाके उडवताना ही दक्षता बाळगणं गरजेचं आहे, कारण आजूबाजूला 4 व्हीलर गाड्या, 3 व्हीलर गाड्या, 2 व्हीलर इथे आपल्याला दिसत आहेत, त्यांनाही नुकसान होण्याची शक्यता होती। परंतु तात्काळ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि गाड्यांनी इथे येऊन आग विझवण्याचं काम केलेलं आहे आणि पुढील होणारी आर्थिक नुकसान किंवा इतर नुकसान टाळण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे। आपण पुढे पाहत आहात। जनादेश न्यूज मीडिया, ठाणे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। मनसे प्रमुख राज ठाकरे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे दौऱ्यावर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ठाणे, कल्याण, नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असे सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तसेच मराठा आरक्षण, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते शहरात दौरे करून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत। याशिवाय सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे। मनसेकडूनही अशा प्रकारची तयारी सुरू आहे। असे असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले आहेत। नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली। यामध्ये आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयारीचा आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली। याशिवाय मराठा आरक्षणाबाबत पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतली। तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कशा प्रकारे तयारी करावी लागेल याबाबत मार्गदर्शन केल्याचेही दिसून आले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीचा सण केला साजरा. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील अशा पिपरीबुर्गी येथील छावणीमध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीचा सण साजरा केला. अतिदुर्गम भागात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. याच ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांनी त्यांना ओवाळून भाऊबीजेचा सणही साजरा केला. तुम्ही इथे प्राणांची बाजी लावून कर्तव्य बजावता, त्यामुळेच आम्ही सुरक्षित राहतो. तुमच्या याच त्यागाची जाण असल्यानेच दिवाळीचा सण तुमच्या सोबत साजरा करण्यासाठी आलो असल्याचे या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला स्थानिक आदिवासी बांधवांना देखील आवर्जून निमंत्रण करण्यात आले होते. या निमित्ताने तेथील महिला आणि लहान मुलांना कपडे, फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या अतिदुर्गम भागात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायकल वाटप देखील करण्यात आले. राज्य सरकार हे गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठीच इथे उद्योगधंदे यावेत यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून मोठे उद्योग या ठिकाणी आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण, रोजगार, दळणवळण आणि इतर सोयीसुविधा वाढवून इतर जिल्ह्यांइतकाच गडचिरोली जिल्हा देखील विकसित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना, गडचिरोली परिक्षेत्र उपमहानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, शिवसेनेचे विदर्भातील पदाधिकारी किरण पांडव उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.